हेल्थ प्लस टेस्ट या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत। आज ह्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघूयात। लहान मुलांना जर बेंड आला असेल, बेंड येणं त्यालाच काही जण करट येणं असं देखील म्हणतात किंवा इंग्लिशमध्ये बॉईल ऑन स्किन असं देखील म्हणतात। तर मोठ्या माणसांमध्ये जर बेंड आला असेल तर त्याला काय मेडिसिन घेतली पाहिजे, ते काय येतं त्याचा डिटेल व्हिडिओ मी पाठीमागं बनवला होता। त्याला खूप छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि तिथं सर्व अशा कमेंट येतात की लहान मुलांमध्ये जर बेंड आला असेल तर ते कसं ट्रीट करावं, आणि आज त्याच रिलेटेड मी तुम्हाला माहिती सांगणार आहे। तर हे जे बेंड आलेलं असतं ते अगदी छोट्या साईजपासून मोठ्या साईजपर्यंत असू शकतं। ते एक स्वेलिंग असते, त्वचेवर आलेली सूज असते, त्याच्याभोवती लाल झालेलं असतं आणि त्याच्या खूप जास्त पेन होतात। मग ते साधं सिंपल व्हाईट देखील असू शकतं किंवा त्याच्यामध्ये नंतर पू होतो, पस होतो आणि ते खूप जास्त वेदनादायक असतं। तर याचं प्रमाण कुणामध्येही असू शकतं, अगदी लहान मुलांपासून देखील जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांच्यामध्ये कोणामध्येही बेंड हे येतं। काहींना चेहऱ्यावरती येतं, कुणाला नाकात, कानात, खांद्यावरती, बॅक सीटवरती, असं कोणत्याही ठिकाणी बेंड येतं आणि त्यामुळं खूप जास्त प्रॉब्लेम्स हे त्या व्यक्तीला फेस करावे लागतात। तर आज मी तुम्हाला 2 मेडिसिन सांगणार आहे ज्यामुळे लहान मुलांमध्ये जे काही बेंड येतं ते अगदी अर्ध्या तासामध्ये ट्रीट होईल। तर यासाठी 2 मेडिसिन लागतील। पहिलं ते म्हणजे मॉक्सिकॅन CV, ज्या सिरपमध्ये ॲमॉक्सिसिलिन आणि क्लॅव्हुलॅनिक ॲसिड हे कंटेंट असेल। हे कोणतंही सिरप तुम्ही घेऊ शकता, मग याच्यामध्ये मॉक्सिकॅन CV येऊ शकतं किंवा मग क्लॅव्हम सिरप येऊ शकतं किंवा तुमच्या एरियामध्ये जे सिरप अवेलेबल असेल ते तुम्ही घेऊ शकता। तर हे जे सिरप आहे ते अँटीबायोटिक आहे आणि ते बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे ते ट्रीट करतं। आणि हे जे बेंड आलेलं असतं ते देखील एक इन्फेक्शनच असतं। तर कोणतेही अँटीबायोटिक ज्यावेळेस आपण लहान मुलांना देतो तर त्या अँटीबायोटिकचा 3 किंवा 5 दिवसाचा हा कोर्स असतो। तर कोणताही अँटीबायोटिकचा कोर्स एकदा सुरू केला की तो पूर्ण करायचा। म्हणजे एकदा जर दिलं तर ते सलग 3 दिवस द्यायचं किंवा मग सलग डॉक्टरांनी जर 5 दिवस सांगितलं तर 5 दिवस हा कोर्स करायचा। अँटीबायोटिक म्हणजे जे पावडरचं मिश्रण असतं ते, तर ते तुम्ही जर एकदा वापरलं तर ते पुढच्या महिन्यासाठी वापरायचं नाही। समजा तुमचं 3 दिवसात जर नाही संपलं काही कारणास्तव तर ती बॉटल तुम्ही आहे तशी फेकून द्यायची, ते परत वापरायचं नाही। तर तुम्हाला हे जे ॲमॉक्सक्लॅवचं सिरप आहे ते सलग 3 दिवस तुम्हाला द्यायचं आहे, सकाळी आणि संध्याकाळी। आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तो उपाय 3 वर्षाच्या पुढील जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आहे। 3 वर्ष ते 6 ते 7 वर्षापर्यंत तुम्ही हा देऊ शकता। मग तुमच्या मुलाचं वजन किती आहे त्यानुसार याचा डोस हा कमी जास्त होऊ शकतो। म्हणजे 3.5 ml ते 5 ml च्या दरम्यान तुम्ही देऊ शकता। ते पूर्णपणे तुमच्या डॉक्टरांना विचारा की तुमच्या मुलाला ते सिरप किती द्यायला पाहिजे। आणि ह्याच सिरपच्या जोडीला तुम्हाला दुसरं सिरप द्यायचं आहे ते म्हणजे आयबुजेसिक प्लस। ह्या आयबुजेसिक प्लस या सिरपमध्ये आयबुप्रोपिन आणि पॅरासिटामॉल हे 2 घटक आहेत। जर तुमच्याकडे आयबुजेसिक प्लस अवेलेबल नाही झालं तर तुम्ही आयमॉल देऊ शकता किंवा कॉम्बिफ्लाम देऊ शकता किंवा कोणतंही असं सिरप ज्यामध्ये आयबुप्रोपिन आहे आणि पॅरासिटामॉल हे 2 घटक आहेत। तर मॉक्सिकॅन CV ह्या सिरपसोबत आयबुजेसिक प्लस हे सिरप द्यायचं। तर हे ॲबुजेसिक प्लस कसं काम करतं, तर ज्या काही वेदना आहेत त्या मुलाला त्या बेंडमुळं होणाऱ्या, तर त्या वेदना पूर्णपणे थांबवतं। त्या बेंडभोवती जे झालेलं स्वेलिंग आहे, रेडनेस आहे, पूर्णपणे कमी करतं। त्या मुलाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही किंवा जर ज्या मुलाला बेंड आलेला आहे त्याला जर ताप वगैरे जर आला असेल त्या बेंडमुळं तर पूर्णपणे 100% हे ट्रीट करतं। तर ही 2 मेडिसिन ॲमॉक्सक्लॅव आणि आयबुपॅरा हे तुम्हाला कॉम्बिनेशनमध्ये सकाळी आणि संध्याकाळी द्यायचं आहे। 3 वर्षापासून ते 6 ते 7 वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही देऊ शकता। तर ह्याचं डोस आणि टायमिंग तुमच्या डॉक्टरांना विचारा, 1 टाईम दिलं पाहिजे की 2 टाईम, 2 टायमिंगपेक्षा जास्त हे सिरप द्यायचं नाही। तर अशा पद्धतीनं तुमच्या मुलाला जे आलेले बेंड आहे ते पहिला डोस तुम्ही ज्यावेळेस देईल त्याच वेळेस तुम्हाला 50% रिलीफ हा मिळालेला असेल। ज्यावेळेस तुम्ही पूर्ण 3 दिवसाचा कोर्स कराल ते जे आलेले बेंड आहे ते मुळापासून गायब झालेलं असेल। नक्की ट्राय करून बघा, रिझल्ट कमेंट करून सांगा। माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।